हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी तुमची ऑलराऊंडर गर्ल ज्योती. तर आज मी व्हिडिओ बनवणार आहे, रेसिपी ब्लॉग. तर मी आज पनीरची काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहे. तुम्ही पण बनवतात का नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशी भाजी बनवल्यानंतर तुम्ही नक्कीच मटण खाणं पण विसरून जाल. तर चला स्टार्ट करूया जास्त बडबड न करता. तर चला. तर पनीरची काळ्या मसाल्याची भाजी बनवण्यासाठी मी वाटण काढून घेणार आहे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि धणं. ते सगळ्यांची आपण फ्राय करून घ्यायचं आणि ब्राऊन झाल्यानंतर ते काढून थंड करून घ्यायचं. त्यानंतर कढई तापायला ठेवली मी, त्यात टाकती आहे बटर टाकल्यानंतर ते छान मेल्ट होईपर्यंत त्याला मी हलवून घेते व्यवस्थित. त्यानंतर टाकणार आहे मी त्यात जिरं आणि मोहरी. जिरं मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे हिंग ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका. त्यानंतर हिंग टाकल्यानंतर मी तेजपत्ते टाकते 2 तेजपत्ता. आपल्याला काळ्या मसाल्याची भाजी करायची म्हणून मी तेजपत्ता टाकला आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर टाकून घेतली मी. कोथिंबीर फोडणीत टाकायचं कारण छान त्याचा टेस्ट खूप छान येते, त्यामुळे मी टाकते. तर ते छान टोमॅटो असं छान फ्राय होईपर्यंत किंवा तो असा पूर्ण गळेपर्यंत मी त्याला हलवून घेणार आहे. व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर मी त्यात वाटण केलं आहे मी, जो आपण मसाला करून घेतला होता, खोबरं, कांदा हे सगळं त्याचं वाटण मी काढून घेतलं आहे आणि ते मी तेलात टाकणार आहे. तेलात टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. छानपैकी तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय करत राहायचं आहे. आता बघा किती छान दिसतंय सगळं वाटण आणि तेल पण सुटतं आहे. तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याला थोड्या वेळ तसंच ठेवायचं आहे. थोड्या वेळ तसंच ठेवल्यानंतर सगळ्या बाजूने तेल व्यवस्थित सुटलं आहे, सगळ्या बाजूने तेल सुटायला लागलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यात सगळे मसाले ॲड करून घेणार आहेत. तर सगळ्यात पहिले मी टाकलं आहे धना पावडर, हळद टाकल्यानंतर टाकणार आहे मी घरगुती मसाला, पनीर मसाला आणि काळा मसाले चे 2 चमचे काळा मसाला, कारण काळ्या मसाल्याची भाजी बनवायची त्यामुळे काळा मसाला जरा जास्त क्वांटिटीमध्ये. त्यानंतर तुमच्याकडं पनीर मसाला असेल तर पनीर मसाला, घरगुती तुमचे जेवढे मसाले असेल किंवा तुमच्याकडं जे मसाले असेल तुम्ही त्यात ॲड करू शकतात. तर मी एवढे मसाले यात टाकले आहे. त्यानंतर ते सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मिक्स केल्यानंतर परत थोड्या वेळ त्याला तसंच ठेवायचं आहे. व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर मी थोडा वेळ ते तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर मी साईडला पनीरचे पीस करून ते तेलात शॅलो फ्राय करणार आहे. तर ते छानपैकी त्याचा जेवर कलर चेंज होत नाही, म्हणजे ते ब्राऊन होत नाही तेव्हापर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि ते मसाल्यात टाकायचे जे मी टाकले आहेत आत्ता. व्यवस्थित मसाल्यात टाकल्यानंतर ते छानपैकी पनीरला मसाला चिटकला पाहिजे इतकं छानपैकी आपण ते फ्राय करणार आहोत. आणि फ्राय केल्यानंतर मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं गॅसवर. तर गरम पाणी कशासाठी, तर गरम पाणी आपल्याला ह्या मसाल्यात टाकायचं आहे, कारण गरम पाण्याने तरंग फार छान येतो आणि त्याची जी रस्सा आहे तो त्याची टेस्ट खूप छान लागते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि तरी तर सुंदर येते, त्यामुळे गरम पाणी टाकायचं. त्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळ त्याला तसंच ठेवायचं आहे. त्याला कमी गॅस करून ठेवायचा आहे आणि तुम्हाला जेवढी थिक ग्रेव्ही हवी आहे तेवढी, जेव्हा तुम्हाला वाटत नाही तेव्हा त्याला उकळून द्यायचं आहे छान स्लो फ्लेमवर. तर हे बघा मी भरपूर कमी करून घेतली आहे, कारण की आमच्या घरात जास्त पातळ नाही खात कोणी, त्यामुळे अशी छानपैकी त्याची व्यवस्थित ग्रेव्ही आली आहे. तरंग पण तुम्ही बघू शकतात, गरम पाणी टाकल्यामुळे किती छान सुटलं आहे. वरतून मी थोडी कोथिंबीर टाकली आणि ही माझी थाली रेडी आहे. तर हे आहे माझं आजचं जेवण. तर आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार होता आणि उपवास सोडायला मी एवढं सगळं केलं होतं. तर तुम्हाला नक्की आजची काळ्या मसाल्याचं पनीर कसं वाटलं हे कमेंटमध्ये. मी ही साडी वेअर केली आहे, जी मी मिशोवरून परचेस केली होती. आणि तुम्ही नक्कीच मिशोचा जर हॉल बघितला असेल तर तुम्हाला समजलंच असेल, आणि ज्यांनी कोणी बघितला नसेल तर त्यांनी प्लीज जाऊन एकदा बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी कशी दिसते आज हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय, लव यू.